अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आपण 22व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्यपठणाने आपणास विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. ज्या भाविकांना हा अध्याय नित्यपठण करावयाचा आहे त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेले मंगलाचरणम एकदा वाचावे किंवा पठण करावे किंवा श्रवण करावे. सुरू करूयात अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता कमळनाभा कमलोद्भव गीता कमळपात्र क्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रुत्या कारण मागेल्या त्याही गोरक्ष नंदना मच्छिंद घेऊन गेला असे. नेला तरी किलोतळा बुडालीसे शोकाब्दी जळा. ते उपरी चर्वसू तराने आगळा काढावया पताला. स्थावर बोधाची बांधुनी संगडी शोकाब्दीत घातली उडी. शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कांसे धरी येले. धरिल्यावरी बाहेर काढूनी म्हणे माय व सावधानी. शोक सांडी अशाश्वत गहनी शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश. तू शोक करीसी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागे ना. तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम. योग तितुका भोग कामा सरुनी गेला जननी. तू अससी स्वर्ग वासनी मच्छिंद्र स्तविला जन्मनी. परी प्रारब्धे सहज योग्य करुणी गाठी पडिली उभयंता. पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरून गेला आपले हित. तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननी. तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता माननी व्यक्त होऊनी चाल जननी. तू पातली सिंह हलती मग मच्छिंद्र युगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्ष झाली पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्र नंदन. मेननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाळसील तू. मनसील यावया मच्छिंद्र नंदन. काय पडेल त्या कारण सिंहलद्वीपी पाकशासन महामख रंगील. तेव्हा विष्णू विरींची रुद्र तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मित्र चंद्र एका ठाई मिळतील. ते नवनाथाधिपत प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त. विमळारूढ होणी त्वरित सिंहलद्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी. 12 वर्ष मच्छिंद्र नयनी दावी ऐसे म्हणत असा. तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण. जरी मज ताविल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिल्या अंतरपुष्टी विश्वास रत्नात रक्षिण पोटी. मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडिल महाराजा. ऐसा बोलता मैनाकिनी श्वशूर हास्य करी आणनी. मग कर्तळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोलले किलोतळा माते नेता स्वर्गमंडळा. परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे. हिरो म्हणे ऐकवचन सवे सेवेसी आहेत क्रियावन. दैभरमा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैभरमा राज्यासनी वैसविले अभिषेक करुणी राज्यपदी तेडवा. राज्य ओपणी दैभरमा मिळती झाली शिवमान संगमा. परी सकळ दिशेच्या शैल्या रामा शोकापोळ झाल्या की. म्हणती माय व शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकूनी. आम्हा पाडसांची हरिणी दयाळ माय अससी तू. असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तिथुक्या समजावणी युक्ती विमाने आणि आरूढली. दैभारमेसी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र. यथासमान प्रजेचा भार सांभाळी का सजनी. जेथील तेथे हित फार तेसे केले गोचर. मग विमाने आपण श्वशुशूर स्वमार्गे गमताती. असो विमान भावे दिग्वापत्रे प्रति. पदा स्थापली ते येऊती. भक्तो उपरिचर सहज गती आपल्या स्थानी पै गेला. जैसे दिन खेळे मिळे चरू जाती. पक्षी कोळे येरी म्हणता सायंकाळी आपले स्थान सेवेती. त्याचीच न्याय उपरी दक्ष आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष. शापमोचन सायंकाळस्थ स्थाना पावली आपले. की अब्दीचे अपार जीवन व्यापी माहिते मेह मुखाने. परी ते पुन्हा सरितावाने ठाईच्या ठाई जात असे. त्याची न्याय स्नुषा श्वशूर पावते झाले स्वस्थानावर. परी ते इकडे नाथ मच्छिंद्र गौडभंगाली पातला.
मीननाथ कंदीस वाहून मार्गावरी करीती गमन ते शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचारुनी गोरक्ष भिक्षा आणुनी मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापन मार्गी करीत अति गमन तो गौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रती तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झालीसे. झाली परी हे उत्तम स्थान माया यशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदित्यपट राणी मी फाडस रानो राणी इढळ्या म्हणावा लागत असे की माझ्या वस्ताची माऊली. सहज राणी चरावया गेली शैल्या वगैरे आवाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंदी होता नाथ मीन तया लागे मही ठेवून दृढ पायी केले गमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षा ते म्हणे बाळ अश्रू प्रार्थनेची चक्षुची काले. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सगळ्या दुःखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एका स्थायीने बैसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिकाना कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणत असे. याची ठाणी कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी तुमची शुद्धी तत्वागटी इथेची लादली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिलेले. दुःख सरिते प्रहाय विष्टी बुडता वाचविले देऊनी दृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसोडीनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नव्हे हा घन शितळ माते झाले महाराजा. की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नव्हे हा सुद्धा रस मज भेटला महाराजा. ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटते अश्रुपोट परम कनवाळुनी नाथ मच्छिंद्र हृदय धरी गोरक्ष. मुख कुरवाळने आपले हसते सच्चिच्छासे अश्रू पुसुता. मनात म्हणे हा भाग्यवंत गुरु भक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन मग मीननाथाकडे घेऊन उठ वस्ता म्हणत असे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे. गौड बंगाल हेळापट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवित असे. तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट माहेर गर्दी घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालथी घालून सुगट मही पालथा मिरविन तो. ऐसे बोलून विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधती क्षिती हेळापट्टणी पातली. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्याते वृत्तांत विचारते जाते ते म्हणती कानिफा येऊन क्षिती मुक्त केले झाले जरा. राया गोपीचंद अनुग्रह देऊनी जगी मिरविला अमरपणे तेने गुरु दीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्तचंद स्थापून राज्यपती राज्यासन देऊनी अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळा होणी मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरविला. जैसा प्रळयानरावरती घनवृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उवाळा पाहुणी अति अदृश्य होय पावकतो की साधक पातला असता श्री गुरुचा संसर्ग होता होताची सिद्धकाची व्यथा नसुनी जायत एक क्षणी. की तम ढिसाळ दाटल्या अवनी उदय होताची वासरमनी मग सकळ तमनाश पावनी दिशा मरविते तो जाळल्या. नयाय मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोभ शांतीवरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवला असे. या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक येथे. येरी मती योग द्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उपमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवित असे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरवला जी अमरपणे तुष्ट करुणी जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणणे मच्छिंद्र येते ऐसा प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी तियेची.
ऐसे धृती चित्ती कल्पना चालते झाले त्रिवर्ग जन ग्रामद्वार शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती. म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाच सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारे आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत ते निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करीत झाले नमन. म्हणती महाराज आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणावे दीक्षिती. तो येऊनी ग्रामद्वाराप्रती तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकून मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसे आहे भूषण व्यक्ती अभ्यास सानभ्यास दीक्षते. येरी म्हणे माझी महाराजा कनककांती तेजपुंजा बालार्क किरणे विजय ध्वजा आम्हा लागी दिसत असे. मायो आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटत असे. शैली कंथा लेवनी भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी फावडी करी कळून उभाद्वारी असे तो. आणि एक शर्चीचे वासी सगळी आहे सुखसेवेसी परितो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासत असे. धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती. त्यांची रीती स्वरूप अपार तानुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमानी भासती. ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचरीला प्रत्योदक मग स्वय घेऊन सुखसान कटक सामोरी जात असे युवती ते. कटकासवे द्वारी येऊन वदती झाली मच्छिंद्रनंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नितसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी भावे बैसला कनकासनी षोडशोपचारी पूजनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराज तपोसविता कोणीकडून येणे झाले आता. आम्ही आळशावरी सरिता प्रेमांबू लोटत असे. की दारिद्र्याचे द्रव्यहरण करो मांदूस धावली आपण की चिंता पोती अंतकरण पुरता धावे चिंतामणी. की मृत्यू समय हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेश असते पाहुणे अमर पियुष धाव घेते कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावना की क्षुते पिटल्याला जग ठरागना पयोमती तो पातला. नया हे अभाग्य भागी येथे पातले तुम्ही जोगी परी कोणाच्या वसन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. येरे म्हणे व माते ऐक उपरीचर वसो माझा जना मच्छदयी मध्ये अधिक आम्हालागी निर्वित असे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसया सुत शुक्तिके पोटी तेने कवळी मवळी मुष्टी वरद पात्री मिरविला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितेचे जयजनीय. धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ परी या ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकिले. म्हणून उग्रता धोरणी पोटी लांगीत आलो महिपाठी परी उत्तम संग्रह ग्रामजेठी समजतांनी सांगितले. तेने करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोक तरी तू धन्य ज्ञानदीप महिवरी अससी हो. आपुल्या हितसी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे करून तुवा मिळविला स्वान घन धन्य धन्य अससी तू. धन्य धन्य मही ऐक न्यूटुनी पूर्वजात पातक दोन दिक सनातनाची घेऊनी भीक स्वर्गविसा मिरविशी. तरी तारक लोका 42 कोला झालीसे भगवतीसा रसा. की भगीरथ भूप पितृ उद्देशा मिरविलेसे त्रिभुवनी. की विनतेचे दासेपण गरुडे साठविले पियुष देऊन देव कुळात सकळा कारण तारक झालीसे सर्व काळी. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती म्हणे महाराज कृपा मूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा प्रात्रवरीला मशकू मम प्रज्ञे मोहश ठकू मिरविला हे महाराजा. हा तुमचे पडी पाडे न येते कल्पतरू झाडे परीस वासने समान कोंडे बरे वाईट मिरवितीसे. तैसी तुमची नव्हे स्थिती साधक कल्याण मिरविती माती. की परिस्थितीचा समान गती बरे वाईट मिरवितेसे. परीस लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची ना तुटे भीक तेवी तुम्ही नोहेत साधक आपले समान करीती की. ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्हा मिरवता मही पाठी उतार तरी समता होठी मेघ पुरा वाटत असे. मेघ उतार म्हणती लोक परितो अपुरा ओसरे उदक तस्मात तुमचे अवधारी द्वंदिक संतापत असे मिरवेन. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवीत असे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करून मनोरथ तुष्ट करीन नाथासी. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथाद करुणिया. सकळ कटकासहित बोळ निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सगळी चरणावरी ठेवणी माथा परत झाले बोळवणी नाथा. मग आपले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात.
येरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गाती गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. तेने करुणी उद्दी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारी जातो. तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले. रात्रक्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरणी भिक्षा जोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला. भिक्षा मागोनी सदनी परमशमनी आला सदनी तो येरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बैसविला शौचाकारण तो ते संधित भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंडता सदनी श्रमे विठलासे म्हणी तो येताचे स्थानी श्रमणी मच्छिंद्रनाथ बोलत असे म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बसविला आहे गल्ली तरी तू त्याते प्रक्षाळी त्वरित घेऊन ये पाडसा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षाजोळी ठेवून तेथ लक्ष्मी पातला. मीननाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीननाथ परमज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पावन परमचित्ती विटेल असे मनात मने मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भाराविन बोडकी कुंकू खटाटोप घोडकी तेवी मच्छिंद्र मनी उपद्रवशे की काय आज सुचला हो जन्मदासी अवनी तोची संभार रक्षी प्राणी निगडी मनुष्य शस्त्रसाने खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊने त्या कारा शांत तेवी निस्पृतता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसे बोलून गौरनंदन मीनाथ ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्र कारणे उचलून ते धुवा. विष्टे व्यक्त मीननाथ पावनी मच्छिंद्रनाथ बोलत म्हणे गोरक्ष सरिते आता धुवणे आणि बालका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाचे उठून सरिते जात संचार करिता सरिते तो उत्तम खडक देखिले परी एकांतस्थान म्हणत म्हणे न्यावे धुवन परी अंतर्बाह्य मळे निवटून नाथ लागी दाखवू. ऐसे विचारणी विचित्तांत पदी धरिला मीननाथ खडकावरी आपटून त्वरित गतप्राण पै केला. सिरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले. मच्छ मगरी कबंद ते मग तळपती त्या प्रवाही ते अपार जळजळे पाहुणी टोही मनात गोरक्ष म्हणत असे म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सगळे. ऐसा विचार करून मनी त्वचा घेतली काढून रती रती मांस तुकडे करून जळचरा ते ओपित असे. उरल्या असती त्या जळात टाकून तेथून उठला नाथ परी त्या जळे नसा अंत अस्ति तळी व्यक्त झाल्या ती. ऐसे करिता गौरनंदन मास ते सगळे गेले आटून मास सरल्या आतडे पूर्ण जळचरा ते भक्षविले. एक त्वचे विरहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करून सांग त्वचा घेऊन चालला परी तो सदरी शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्थ बाजार भवनी संचारला असे महाराजा. तो येताची तेथे मच्छिंद्रनात्मकताना प्रसरी प्रावरणी त्वचेत मित्र रश्मी पाहुणी वात सुखावया घातले. तो येरीकडे मच्छिंद्र नंदन शांभवी आलासे घेऊन कुंदा कुदका सिद्ध करून आसनावरी बैठला. बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे धुवून त्याते स्वच्छ आणले महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री येरी म्हणे ताना प्रावरी सुकू घातला महाराजा. म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे तरी बाहेर क्षेत्र येऊन स्वचक्षुने पाहावा विलोकोन. ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन तेची क्षणी बाहेर येत असे म्हणे कोठे रेमी नाथ परी पाहता म्हणे तान्या प्रवरणाते न्याहाळीने पाहता देखे त्वचे ते मग धरीने अंग सांडत असे म्हणे आहारे काय केले बाळे माझे कैसे मारविले अंग धरणीवरी टाकले वरी लोळे गडबडा. आहा म्हणून मृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटूनी शोक करी आक्रोशे. परम मोहे आरंभळत उठ उठवणी त्वचा कवळीत हृदय लावणे आठवीत बाळकाच्या गुणाते. तुझा मी जन कसे परम शत्रू होत एक जननीचे तोडून बाळक तुझं आणले कैसे म्या. म्हणे आहारे मीननाथ माझं सांडून कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझं केवी. आता तू ते किलोतळा कुठून पाहिलं मुख कमळा तुझं कपिला गळा कैसा येथे आणून. बालका स्त्रियांचे राज्यात भूकारे पावशील मृत्यू म्हणून बारे तुझं येथे रक्षणाते आणले परी तुझं निश्चिती कृतांत झाला गोरक्षती ऐसे म्हणून धरणी प्रति अंग टाकी धडाडून. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदय धरी कळून म्हणे बाळे तुझं समाना पुत्र कैंचा मजा आता.
आहा बाळाचे चांगुलपण मज भासत असे जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णुनी बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ बोलणे हा ताता ऐसे म्हणून हाक मारित होतो असी तू बारे तनु असती कोवळी परी शयनी होणे उठासी उषकाळी माथा ठेवणी मम पद कमळी आहा ताता म्हणत असे बा तू बसत होतासी मज शेजारी रक्षित होतासे अंतरी अरे कठीण वागू तरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवणी दृष्टी ग्रास देसी बाळका आहारे आहा मीननाथ बाळा परमज्ञानी वाची रसाळा लिप्त कदा नव्हेसे मळा शुद्ध मुख कमळा मिरवीसी आहा बारे चक्षु रान कधी न पाहिले तुझे मळीन आज तुझे अंगे विष्ठा वेष्टन कैसे अमंगल जावया बारे कधी मज वाचून न रासे एकांतपण आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलासी बारे माय तुझी किलोथळा तिची कधी न पायसी लळा असनी शैनी मज पासुनी बाळा पैल झाला नाहीस तू तरी ऐसे असुनी तुझे मनी आजी मज गेलासी सोडूनी हा एकदा येऊनी अवनी मुखदावी मज बाळा ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समाना फोडीत आहा माझा मेननाथ कोणी दाखवा म्हणत असे भूमी लोळे अश्रू नयनी नेत्री ढाळीताना समाय पाणी वक्षस्थळादी पेटून अवनी दाखवा म्हणे मेननाथ ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरुची मग पुढे गोरक्षनाथ होणं म्हण महाराजा का घेता अज्ञानपण कोण तुम्ही कोणाचं नंदन करिता रुदन त्यासाठी अहो पुरते पाहता कोण मेला आश्वासनाचा भार हरला शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरेतो अहो तुमचा मेननाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजीला घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्राघातांनी त्याते न जाळी कदा वन्नी अन्नी न शोषी ना बुडवी पाणी शाश्वत चिन्ही नांदत असे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक आहा आहा मेननाथ ऐसे म्हणून आक्रंदे ऐशिया आग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करीत आपे झाला करी कवळणी भस्माची मोठी संजीवनी मंत्र जपे उठी तोचे प्रती सोडित झाला मुष्टी मीननाथ उठला उठताचे मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहुणी हृदयात परम मोहे धरीत असे चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा मज टाकून विनय स्थळा गमन केले होते काही ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मीननाथस घेऊन ते चालले मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्षा करते झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्र नंदना चित्त द्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीव वाल वाटे मनी ऐसे असूनी सुद्धा लागून रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनी निर्माल तरी आश्चर्य वाटे मनी स्वामी पडले शोक रुदने की चिंता हरक चिंता मनी तो चिंते माझे पडियेला ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ म्हणे तो मारिले किमर्थ येरू म्हणे मोह भावार्थ तो पाहावया तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगणी व्हावे परता आशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते ऐशिया परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी परी प्राज्ञिक तुम्ही समजनाशी रुदन कासाया केले जे येरू म्हणे वस्ता एक तू माझा शिष्य असेसी एक तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांदुसी माया सदना नांदुनुकी करतात तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही मायापुरुषे पाहावया रुदनाचा आरंभले मी प्याडसा आम्ही अलक्षरूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याचं कौतुक जाणपणे पाहिले मी प्याडसा बारे शाश्वत अशाश्वत तुझं कळले की नाही होते या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदनानिमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वसय मन समूळ आजे झाले हरण पळतो याचे कारण हंसपुरुष मिरे विशी ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष सरणी माथा ठेवीत म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पे केले ऐसे बोलूनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिता असो यापरी करिता गमन पुढे कथा येईल वर्तून नरहरिवंशी धुंडी नंदन श्रोते याते सांगेल तरी पुढील अध्याय कथा राशी पुण्य पर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानीय बैसावे तरी नरहरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी
स्वस्ति श्री भक्ति कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर द्वाविशतीमाध्याय गोड हा अध्याय 22 ओव्या 201 श्रीकृष्णार्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार द्वाविशतीमाध्याय समाप्त अलख निरंजन। याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला। तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे।